कधी-कधी ना अचानक एकाच गोष्टीची आवड निर्माण होते आणि मग तेच करावंसं वाटतं आणि मी हे पण सांगते, की ते थोड्या कालावधींसाठी असतं. हे माझं खाण्याच्या बाबतीत पण आहे आणि काही गोष्टी आवडतात त्या बाबतीत पण आहे. काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. बरं त्याआधी आज सोमवार आहे आणि सोमवार आमच्या सगळ्यांचा आवडीचा दिवस आहे. कारण त्या दिवशी अगदी आम्ही रिलॅक्स असतो सगळेजण आणि सोमवारी आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन आली मी. नमस्कार वगैरे करून आले आणि नंतर तिथून थेट आम्ही सगळेजण ब्रेकफास्ट करायला बाहेर गेलो. सकाळचा आम्हाला साऊथ इंडियन ब्रेकफास्ट खूप आवडतो आणि त्याच्यानंतर कॉफी तर झालीच पाहिजे. बरं मी तुम्हाला जे म्हणत होते, की एकाच गोष्टीची मला कधी-कधी आवड लागते. ती या टाईमला काय आहे हे मी तुम्हाला दाखवते. यावेळेला ना मला प्रचंड ज्या आपल्या कुंड्या असतात झाडांच्या आणि छोट्या-छोट्या त्या मला पेंट करायच्या किंवा त्याच्यावरती काही काम करायचे. हे सध्या मला आवडीचं काम झालेलं आहे माझं आणि का कोण जाणे कुठूनही माझ्यामध्ये एकदम पटकन अशी आवड निर्माण झाली. कारण अशा ह्या मी पहिल्या आवडी-निवडी बिलकुल केलेल्या नाही आहेत आणि आजकाल ना अचानक असं वेगळं काहीचं तरी करावंसं वाटतंय मला. सो छान इकडे मी पेंट करत बसली होती कुंड्यांना आणि कशा केल्यात, काय केल्यात त्या पण मी तुम्हाला दाखवते. ही तुळस आहे त्याच्यामुळे मी छोटीशी सुंदरशी अशी मी अशी पेंट केलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून एक मीच लावलेलं झाड आहे ते म्हणजे हे गोंड्याचं फूल आहे किंवा गेंद्याचं फूल म्हणतात ते आहे आणि त्याच्यावरती मी वारली पेंटिंग केली आहे. बरं ही मी वारली पेंटिंग मला वाटतं मी पहिल्यांदा केलेली आहे आणि छान झाली. मला पण आवडली. याच्यामध्ये माझा टाईम कसा गेला ते पण नाही कळलं आणि त्याच्यामुळे ना अजून कुंड्या पेंट करायची माझी इच्छा झाली. म्हणजे ज्यावेळेला एखादं काम करत असेल ना, तर याच्यामध्ये अजून काय ॲड केल्यानंतर छान वाटेल, हे सगळं डोक्यामध्ये चालू झालं आणि ते सध्या चालू आहे. आता हे किती दिवस चालेल हे मला माहीत नाही, पण अजून थोडे दिवस तर नक्कीच चालेल. असंच माझं खाण्याच्या बाबतीत पण आहे. असो, हे सगळं केल्यानंतर मग छोटी-मोठी घरातली कामं झाली. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण रात्री बाहेर जेवायला आलो आणि मला वाटतं सगळेजण संडेला मस्त मजा करत असतील किंवा बाहेर फिरत असतील. सगळेजण फॅमिली मेंबर एकत्र मिळून. पण आम्ही मोस्टली मंडेला जातो. कारण मंडे आमच्याकडे एकदम रिलॅक्सवाला डे असतो आणि त्याच्यामुळे आम्ही सगळेजण आलेलो आहे चौघं पण. आणि मग त्यानंतर गहन डिस्कशन झालं. त्याच्यानंतर मेनू फायनल झाला आणि मग छान आमचं जेवण पण आलं. बरं मंडेला ना आम्ही जर एका ठिकाणी जात असेल ना, तर नेहमी तिथलं वेगवेगळा मेनू आम्हाला ट्राय करायला आवडतं. म्हणजे जे लास्ट टाईम खाल्लंय तेच नाही खायचं. जे काही असेल ते वेगवेगळं ट्राय करायचं. हे सगळ्यांना आम्हाला आवडतं. आणि अशाच प्रकारे छान जेवण आम्ही ऑर्डर केलं. सगळ्यांना इथलं जेवण आवडलं. त्याच्यानंतर जेवल्यानंतर मग काहीतरी स्वीट तर झालंच पाहिजे. त्याच्यामुळे छान आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ला आणि एवढं हेवी होऊन जातं ना जेवण, तरी पण एक आत्ता आणि उन्हाळ्यामध्ये तर आईस्क्रीम खायची वेगळीच मजा असते. त्याच्यामुळे छान आम्ही खाऊन पिऊन मग घरी आलो. बरं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा.